नमस्कार मित्रांनो, आज आपण एक अतिशय शुभ आणि परिणामकारक उपाय पाहणार आहोत। गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा। ही पूजा का करावी, कशी करावी आणि ती केल्याने काय काय फायदे होतात यांची संपूर्ण माहिती आणि त्याचबरोबर एक छोटी कथा आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे। पूर्वी एक साधू महात्मा गावाच्या बाहेर एका झाडाखाली राहत होते। ते झाड होतं केळीचं झाड। गावातले लोक रोज त्यांना नमस्कार करत असत। पण एक दिवस एक तरुण विचारू लागला, बाबा, तुम्ही का नेहमी याच झाडाजवळ पूजा करता? हे तर एक साधं झाड आहे ना। महात्मा हसले आणि म्हणाले, बाळा, हे झाड साधं नाही, यात साक्षात श्री विष्णूचा वास आहे। तो तरुण हसून निघून गेला। पण काही दिवसांनी त्याच्या घरात संकट आली, पैशाची तंगी, वाद, आजार। तेव्हा त्याला महात्म्याचे शब्द आठवले। एक गुरुवार तो त्या झाडाजवळ गेला, पिवळं फूल अर्पण केलं, हळद पाणी घातलं आणि म्हणाला, हे विष्णू, मला क्षमा करा। त्या दिवसापासून त्याचं जीवन बदललं। घरात समाधान, सुख आणि समृद्धी परत आली। गुरुवार हा दिवस गुरु ग्रहाचा म्हणजेच बृहस्पती देवांचा असतो। गुरु हा शुभ ग्रह मानला जातो। तो विद्या, समजूतदारपणा, पैसा, सुख आणि धार्मिक प्रगती यांचा कारक असतो। जर गुरु ग्रह कमकुवत असेल किंवा जीवनात अडथळे सतत येत असतील तर गुरुवारी केलेली पूजा फार फायदेशीर ठरते। केळीचं झाड हे फार पवित्र मानलं जातं। श्री विष्णू आणि लक्ष्मी देवी यांचे ते रूप आहेत असं शास्त्र सांगतं। केळीच्या झाडाची पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते, नोकरी व्यवसायात सुधारणा होते आणि गुरु ग्रहाचे दोष कमी होतात। ही पूजा करताना तुम्हाला फार थाटामाटात करायची गरज नाही। खाली दिलेल्या साध्या वस्तू लागतील। एक लोटा पाणी, त्यात थोडी हळद टाका, पिवळं फूल, एक दिवा, तुपाचा किंवा तेलाचा चालतो, सुती धागा इच्छेनुसार, गोड प्रसाद जसं की केळ, साखर किंवा लाडू ते इच्छेप्रमाणे घ्यावे। सकाळी लवकर उठून अंघोळ करा, शक्य असल्यास पिवळे वस्त्र परिधान करा। घराजवळ किंवा मंदिराजवळ असलेले केळीचं झाड निवडा, त्या झाडाजवळ हळदीचं पाणी अर्पण करा, झाडावर पिवळं फूल चढवा, एक दिवा लावा, तुपाचा किंवा तेलाचा, झाडाभोवती एकदा किंवा सातदा सुती धागा गुंडाळा। हवं असल्यास शांतपणे उभा राहा आणि 11 वेळा हे मंत्र बोला, ओम बृहस्पतये नमः। जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर गुरुची कृपा तुम्हाला निश्चितच लाभते। जर तुम्ही मनापासून प्रार्थना केली तर गुरुची कृपा तुम्हाला निश्चितच लाभेल। ही साधीशी वाटणारी पण प्रभावी पूजा केल्याने नोकरीत आणि व्यवसायात यश मिळतं, घरात शांती आणि समाधान वाढतं, पैशाची अडचण दूर होते, मुला मुलींच्या लग्नात अडथळे कमी होतात आणि मनाला एक वेगळाच आत्मिक आनंद मिळतो। केळीच्या झाडात केवळ सावली नाही तर श्री विष्णूचे दिव्य अस्तित्व आहे। गुरुवारी मनापासून पूजा केली तर देव स्वतः कृपा करतो। तर मित्रांनो, गुरुवारी केळीच्या झाडाची ही पूजा तुम्ही शक्य तेवढ्या साधेपणाने आणि श्रद्धेने करा। शुभ गुरुवार असतो, त्याचा पूर्ण उपयोग घ्या। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा। पुन्हा भेटू अशाच एका नव्या कथे आणि उपायासह। श्री स्वामी समर्थ। शुभ भवतु।